ईव्हीएम वरचे आरोप तथ्यहीन, उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, मतमोजणीत नियमांचं उल्लंघन झाला नसल्याचा दावा. इतक्या जागा जिंकल्या तेव्हा ईव्हीएमवर संशय नव्हता का? ईव्हीएम प्रश्नी एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल. पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय. रवींद्र वायकरांचा विजय हा जनतेचा विजय, एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला. वायकरांनी फसवणूक केली, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मतमोजणी दरम्यान घोळ झालाय, आदित्य ठाकरेंचा दावा. राहुल गांधींनी देखील ईव्हीएम बद्दल व्यक्त केली चिंता. ईव्हीएमला हटवा, एलॉन मस्क यांची मागणी. पोर्ते रिकोच्या निवडणुकीमध्ये गडबड झाल्याचं उघड, हॅकिंगचा धोका असल्याचंही वक्तव्य. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं एनडीएला पाठिंबा देण्याचं वक्तव्य. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांची मागणी. 400 पार गेलो असतो तर हिंदू राष्ट्र झालो असतो, भिवंडीतील सभेत टी राजा यांचा दावा. 500 पार गेला असतात तरी भारत हिंदू राष्ट्र झालं नसतं, अमोल मिटकरींचा पलटवार. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांची पंकजा मुंडेंनी घेतली भेट. वायबसे कुटुंबाला भेटून पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. आत्महत्या करू नका, मला लढण्यासाठी बळ द्या, समर्थकांना आवाहन. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी, मंडळ अडचणीत. कारणे दाखवा नोटीस, 4 ते 5 दिवसात नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश. काश्मीरमधील जगातल्या सर्वोच्च रेल्वे पुलावरून वाहतुकीच्या चाचण्या सुरू. येत्या काही दिवसात रेल्वे वाहतुकीचं उद्घाटन होण्याची शक्यता.